एकवरदा हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज सद्गुरु जोग महाराज शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारणी सर्वांग निर्मळ चित्त जैसे गंगाजळ तुका म्हणे जाती ताप दर्शनी विश्रांती मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारणी श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून साधूचं वर्णन करतात, ज्यांनी देव जोडलेला आहे. कालच्या अभंगामध्ये देवाच्या प्राप्तीच्या साधनाची मीमांसा केली. अशा प्रकारची साधना करून ज्यांनी देव मिळवला, प्राप्त केला, संपादन केला, जो देव झाला, असा जो महात्मा आहे, साहजिकच त्याच्याविषयी मग प्रश्न विचारले तुकोबारायांना. किम भाषा स्थितप्रज्ञस्य का भाषा किमासीत किम व्रजेत. ज्यांनी भगवंताची प्राप्ती करून घेतलेली आहे, कसे असतात होते, काय बोलतात, काय करतात, जगाला त्यांच्यापासून काय फायदा होतो, असे महात्म्याविषयीचे जे प्रश्न विचारले त्या प्रश्नाची उत्तरं तुकोबारायांनी या अभंगामध्ये दिलेले. महात्मा कसा असतो, काय बोलतो, कसा वागतो. जसं अर्जुनाने 2-3 वेळेला हा प्रश्न विचार. काही लिंग स्त्रीन गुणा नेता नतितो भवती प्रभो किमाचार कथम चेतां स्त्रीन गुणा नथी वर्तते किंवा स्थितप्रज्ञस्य का भाषा. तसं तुकोबारायांना या ठिकाणी महात्म्याविषयीची प्रश्न विचारलेले आहेत. तुकोबाराय अतिशय प्रसन्न झालेले आहेत की त्या प्रश्नाच्या उत्तराच्या निमित्ताने आपल्याला महात्म्यांचं वर्णन करायला मिळणार आहे. तुकोबारायांच्या अत्यंत आवडीचा, आदराचा आणि प्रेमाचा विषय म्हणजे महात्मा. प्रत्यक्ष महात्म्याविषयी तुकोबारायांचा किती आदर असेल हे कैमुत्तिक न्यायाने आपल्याला सिद्ध करील. महात्मा होण्याकरता जो साधना करतोय त्याच्याविषयीचा आदर तुकोबारायांनी म्हटलेला आहे. धन्य माता पिता तयाचिया आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाचिया कुळे कन्या पुत्र होती जी सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे तुका म्हणे मज घडो त्याची सेवा. तर ज्यांनी हित केलं, कारण साधनेला लागणं आणि साध्य प्राप्त करणं याच्यात फार मोठं अंतर असतं. अनेक प्रतिबंध, अनेक विघ्न येऊन त्याला त्या साधनेतून बाहेरही अशा प्रकारचं फेकू शकतात. महात्म्याविषयी तुकोबारायांच्या अंतःकरणामध्ये अपार 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 अशा प्रकारचे श्रद्धा आणि त्यांचं वर्णन करण्याचा योग या प्रश्नामुळे आलेला आहे. त्यामुळे तुकोबाराय प्रसन्न आहेत. कसे असतात महात्मे, काय बोलतात, काय करतात, काय स्थिती असते त्यांची. तुकोबारायांनी या महात्म्यांच्या वर्णनाला सुरुवात करण्याच्या अगोदर दृष्टांत दिलेला आहे. एक न्याय सांगितलेला आहे व्यवहारातला. काय न्याय आहे तर शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. रसाळ आणि गोमट फळ हवा असेल तर अशा फळाची सुरुवात कुठून होत असते? बीजापासून होते महाराज. बीजापासून. बीज शुद्ध असावं लागतं. जमीन चांगली असून बी उपयोग होत नाही. आहे त्या बीजाला उत्कृष्ट अशा प्रकारचं वाढवणं हे भूमीचं काम आहे.
म्हणजे जमीन जर भारी असेल तर तिथं द्राक्ष चांगले येतात असं नाही, तिथं गांजा सुद्धा चांगला येतो. भारी जमिनीचं काम काय आहे, जे बी त्या ठिकाणी पडेल त्या बियाला उत्कृष्ट अशा प्रकारचं वाढवणं, त्याचं संगोपन करणं, त्याची ताकद देणं हे भूमीचं काम आहे. भूमी बीजाला बदलू नाही शकत. ऊस लावला चांगला गोड रस असेल त्याचा, आणि मिरची लावली तर चांगल्या प्रकारची तिखट असेल त्या जमिनीची. जमीन हे काम करते. रसाळ आणि गोमट फळ हे त्याच्या बीजावर अवलंबून आहे. बीजावर आहे. बीज तैसी फळे येती तया. जैसे बीज तैसी फळे. एका माणसाच्या दारामध्ये लिंबाचं झाड होतं, खूपच सुंदर होतं. तसं वृक्ष सगळे चांगले जमिनीवर. महाराज हे वृक्ष असलेले वृक्ष तर लोकांना फायदा करून देतातच, पण नसलेले नुसते लावायच्या निमित्त जरी केलं तरी कितीको लोकांना फायदा करून देतात. करोडो वृक्ष प्रत्येक वर्षी लावले जातात आणि त्याच्यावर करोडो रुपयाचा चोरा होऊन करोडो लोकांची घरं भरली जातात. वृक्ष म्हटलेलंच आहे कोणीतरी सुभाषितकारांनी की परोपकाराय फलंती वृक्षाः. वृक्षाचं जीवनच परोपकारा करताय. तर ते लिंबाचं झाड, आणि त्यात लिंबाचं झाड हे आणखीन फायद्याचं. दूषित हवा नष्ट करून हवेला शुद्ध बनवण्याचा कारखाना म्हणजे लिंबाचं झाड आहे. अनेक रोगावर अशा प्रकारचं ते चालतं. विष्णूचा अशा प्रकारचा अंश लिंबामध्ये मानलेला आहे. लिंबाचं झाड होतो, मोक्याच्या ठिकाणी होतो, सगळे घरावर उन्हाळ्यात सावली पडत होती, आकारही त्याचा खूप सुंदर होता. आलेला प्रत्येक मनुष्य पहिलं त्या लिंबाचं वर्णन करायचा. एकच उणीव होती त्या झाडामध्ये, त्या पाल्याचा रस कडू होता. आणि तर सगळं चांगलं होतं. त्याला असं वाटायचं की या पाल्याचा जर रस गोड झाला तर किती चांगले. मग आता रस येतो तो जमिनीतून येतो. मग त्यांनी काय केलं, तिथं खालचं सगळं त्याच्या मुळाच्या खालची जवळची सगळी माती काढून टाकली आणि एक ट्रक साखर तिथं भरली, पूर्ण साखर. आणि रोज एक दुधाचा टेम्पो त्याच्यात टाकायचा. म्हणजे ते दूध साखरेत मिसळून जर त्या मुळात शिरलं तर मग पानं कशी लागतील. 6 महिना असा प्रयोग केला. आणि मग त्यांनी सामुदायिक तो पानं खाण्याचा कार्यक्रम ठेवला. तालुक्याचे आमदार, जिल्हा परिषदचे अध्यक्ष, हे सगळी मंडळी बोलवली. हो बाप. आणि सगळ्याला तो पाला, तुम्हाला असं वाटतं का ते पाला गोड झाला असेल? लिंबाच्या झाडा साखरेचे आळे, पण बीज तैसी फळे येती तया. जसं बीज तसं फळ. स्थान आहे त्याला मदत करतात, बदलवीत नाहीत. बीज जसं असेल तसं फळ येतं. बीज म्हणून तुकोबारायने हा न्याय या ठिकाणी सांगितलेला आहे की शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. गोमट्या बीजाची फळे ही गोमटी. बीज जर गोमट असेल तर फळ. आता अलीकडे ती काय उन्हाळ्यातलं ते हे लावतात, त्याला काय म्हणतो आपण, टरबूज. मोसंबी असेल, संत्री असेल, सगळीच फळं गोड असतात असं नाही महाराज. टरबूजही मोठे, जमीन चांगली असेल, त्याला खत पाणी दिलं तर झाड भरपूर होतात, पण ती गोड असतील असं नाही. काही ठराविक बी असतं. आंबे सुद्धा काय आंबे महाराज, काही काही हापूस आणि फिपूस काही काहीच नावावर चालतं, तो भाग वेगळा.
बरेच असं आहे, म्हणजे आंब्याचंच नावावर चालतं असं नाही. व्यवहारामध्ये बरेच वाण असे आहेत की आत बोगसच असतं, फक्त नावावरच चालतं. मग ते आंबे असो नाही तर कीर्तन असो, सगळ्या ठिकाणी हाच न्याय आहे, नावावर. ज्याची जाहिरात झालेली लोक त्या जाहिरातीलाच बोलतात. आम्ही त्या कन्नड तालुक्यामध्ये हिवरखेडा नावाचं गाव आहे, तिथं उन्हाळ्यामध्ये गेलो होतो. तिथं त्यांनी ते आंबे आणले होते. महाराज काय आंबे, साखर सुद्धा फिक्की लागते त्या आंब्यापुढं, त्या रसापुढं साखर फिक्की लागावी, इतके गोड आंबे. हे हापूसला तर 1.5 पट साखर घालावी लागते तेव्हा ते गोड होतं. ते उगा पैसे राहतात लोकांना, पैसे गेल्याचं समाधान असतं. हापूसचा आमरस खाल्ला, चांगलाय, खावा ज्याच्या त्याच्याकडे आहे त्याने. तुम्ही खा, वारकऱ्याला खाऊ घाला, काय अडचण नाही. पण मग ते फळ मला म्हणायचे, त्याचं बीज काय गोड, अशा प्रकारची फळ. तर त्याला ती कोय तेच बी अशा प्रकारचं असेल तर त्याची फळं रसाळ आणि गोमटी असतात. आता हा न्याय झाला की ज्याचं बीज उत्तम आहे त्याचं फळ कसं आहे, चांगलं आहे. चांगलं आहे म्हणजे रसाळही आहे आणि गोमट आहे. तर मग हा फळातच न्याय असं नाही, चौकडच आहे हा न्याय. तुकोबारायांनी हा दृष्टांत कशा करता सांगितलेला आहे, साधूचं वर्णन करण्याकरता. तुकोबाराय म्हणतात त्यांचं बीज अशा प्रकारचं उत्कृष्ट असल्यामुळं मग त्यांचं वागणं असेल, त्यांचं बोलणं असेल, त्यांचं विचार करणं असेल, सगळंच रसाळही असतं आणि गोमटही असतं. काहींचं बोलणं रसाळ असतं, गोमट नसतं. काहींचं गोमट असतं, रसाळ नसतं. काहीचं गोमटही नसतं, रसाळही अशा प्रकारचं नसतं. पण काहीचं बोलणं हे गोमटही असतं आणि रसाळही असतं. तसं साधूचं बोलणं हे गोमटही आहे आणि रसाळही आहे. आणि त्याचं कारण आहे, काय कारण आहे, त्यांचं बीज उत्तम आहे, शुद्ध आहे. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. आता साधूंच्या बाबतीत बीज कोणतं घ्यायचं आणि फळ कोणतं घ्यायचं, बऱ्याच वेळेला या अभंगावर चिंतन करणारी मंडळी बीज म्हटलं की आई बापाकडे त्यांची नजर जाते. ज्यांचे आईबाप चांगले असतात त्यांची पोरं चांगली असतात असावीत, याला काही अडचण नाही. ज्यांचे आईबाप चांगले नाही त्यांचीही पोरं चांगली असावीत अशी आपण अपेक्षा करायला काही अडचण नाही. पण जर तुकोबारायांना हा अर्थ अभिप्रेत असेल की बाप चांगले त्यांची पोरं चांगले तर संताचे ते आप्त 90 संत, अशा प्रकारचं प्रमाण तुकोबारायांनी लिहिलं नसतं. व्याघात आहे. मग शुद्ध बीजापोटी म्हणायचं आणि संताचे ते आप्त 90 संत अशा प्रकारचं म्हणायचं. आणि मग बरंच त्याला लांबवलं जातं किंवा हिरण्यकश्यपूच्या पोटी तर प्रल्हाद आलाय, मग हिरण्यकश्यपूचा वाईट होता आणि मग ते बरंच काही काही सांगितलं जातं. ठीक आहे, असलं तर चांगलंच आहे. पण एक तर्कानी या अभंगाचं जर चिंतन करायचं असेल तर आपल्याला असं एक लक्षात घ्या, फळ आणि बीज. प्रश्न विचारलेला आहे की संत कसे बोलतात, कसे वागतात. तेव्हा तुकोबारायांनी बोलणं आणि वागणं हे फळ ठरवलेलं आहे. बोलणं आणि वागणं हे काय आहे, फळ आहे. आणि त्या फळाचं बीज आहे अंतःकरणातले विचार. कृती हे फळ असतं आणि विचार हे त्याचं काय आहे, मूळ आहे, बीज आहे, बीज. आत जसं असेल तसं बाहेर येत असतं. अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी,
चित्त जसं असेल तशी कृती असते. चित्त जर अशुद्ध असेल, चित्तामध्ये जर विकार असतील, चित्तात अहंकार असेल, चित्तात द्वेष असेल, चित्तात मत्सर असेल, लोभ असेल, कामक्रोध अशा प्रकारचे असतील आणि या विकाराने जर अशुद्ध चित्त असेल, तर त्या अशुद्ध चित्तातले विचारही काय होतात? अशुद्ध असतात, अशुद्ध. आणि ज्याच्या विचाराचं बी अशुद्ध आहे, त्याची कृती शुद्ध होणं कसं शक्य आहे? त्याची कृती ही काय होते? मग अशुद्धच असते. महाराज लोक किती उत्साहाने ठसे मारून तिथं पाठवतात की हे लोकांचं काय करतील? भलं करतील. देशाची, राज्याची सत्ता अशा प्रकारची त्यांच्या हातात दिली जाते. तर काय लोकाला आतलं कळत नाही, लोक तरी काय करणार? काय कळे जगा अंतरीचे, आणि कृतीत आतलं येत असतं. कपड्याला इस्त्री किती भारी मारलेली आहे त्याच्यावर त्याची कृती अवलंबून नसते. म्हणून वैकुंठवासी मामासाहेबांचं एक वाच आहे, साधी राहणी आणि उच्च विचार सरणी असं म्हणतात. आपण काही मामांचा संबंध नाही आला नव्हता, आपलं पुण्य तेवढं, अगोदरच मामा गेले. विचार महत्वाचे असतात आणि विचार अंतःकरणावर अवलंबून असतात. अंतःकरण जसं जसं शुद्ध बनत चालेल तसे त्या अंतःकरणातले विचारही काय होतात? शुद्ध 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 अशा प्रकारचे होतात. तर संतांचे विचार शुद्ध असतात आणि विचार शुद्ध असल्यामुळं त्यांचा आचारही काय असतो? शुद्ध असतो. कशाप्रमाणे? या न्यायाप्रमाणे शुद्ध बीजापोटी फळे रसाळ कोमटी. तर ज्ञानोबरेंनी ज्ञानेश्वरी ग्रंथ लिहिला. निवृत्तीनाथ महाराजांच्या आज्ञेवरून लिहिला, निवृत्तीनाथ महाराजांची सेवा म्हणून लिहिला. ग्रंथ पूर्ण झाल्यानंतर निवृत्तीनाथ महाराजांच्या समोर ठेवलेला आहे आणि प्रार्थना केली. महाराज मागणी केलेली आहे. आणि ती मागणी काय केलेली आहे? किंबहुना सर्व सुखी पूर्ण हो निती लोकी म्हणजे आदिपुरुषी अखंडित. तर या मागणीचं फळ ज्या वेळेला शब्दाच्या माध्यमातून बाहेर पडतं, तर ते पडण्याकरता त्याला आतले काय कारणीभूत आहेत? विचारच कारणीभूत आहेत. विचार कारणीभूत आहेत. तर संतांचे विचार शुद्ध असतात, कारण ते विचार संतांचे आहेत. संत आणि दुष्ट हे जातीवर नाही ठरलं जात. संत आणि दुष्ट हे स्थानावर, जिल्ह्यावर नाही ठरलं जात. संत आणि दुष्ट हे वयावर नाही ठरलं जात. संत आणि दुष्ट हे त्याच्या विचारावर ठरलं जातं. विचार. तुम्ही कृती काय करता याच्यावर नाही अवलंबून. कीर्तन करता का, शेत्या करता का, नोकऱ्या करता का, व्यापार करता, तुमचे विचार काय आहेत? विचार. आणि त्या विचारावर आपण साधू आहात का दुष्ट आहात हे सिद्ध होते. दुष्टत्व वा शिष्टत्व. म्हणून ज्ञानोबरेंनी त्या पसायदानामध्ये जगातले खळ नष्ट होण्याकरता जी मागणी केलेली आहे, ती मागणी काय आहे? व्यंकटी सांडो. देवाचं कार्य आणि संतांचं कार्य एकच असतं. देवाचं काय अवताराचं कार्य काय असतं? भक्ता राखे पायापाशी
दुर्जनाशी संवारी, दुर्जन नष्ट करणं. संतही तेच कार्य करतात, जगातले दुर्जन नष्ट करणं हे त्यांचं हे कार्य आहे. पण दुर्जन नष्ट करतात तर तलवार घेऊन दुर्जनाचे मुंडके कापतात असं नाही, ते संतांचं काम नाही. लोकांचे मुंडके कापणं हे संतांचं काम. दुर्जन त्यांनाही नष्टच करायचे आहेत, पृथ्वीचा भार त्यांनाही कमी करायचा आहे, धर्माची स्थापना ही त्यांनाही करायची आहे. पण करण्याची थिअरी दोघांची वेगवेगळी असते, देवाची वेगळी आणि संतांची वेगळी. तर दुष्ट मनुष्य कशामुळे बनतो? विचारामुळे बनतो. मग दुष्ट विचार जर माणसातले नष्ट झाले आणि त्याच्या अंतःकरणात जर चांगले विचार निर्माण झाले तर तो दुष्ट राहणारच नाही. भगवंतांनी 9व्या अध्यायामध्ये असा एक श्लोक म्हटलेला आहे, क्षिप्रम भवती धर्मात्मा शाश्वत शांती निगच्छति अपि चेत सुदुराचारो भजते मामनन्य भाग साधुरेव समंतया. तो सुदुराचारी का असत नाही, त्याला साधू मानावं. बरं हा व्याघात नाही का? अपिचेत सुदुराचारो साधुरेव समंतव्या. म्हणजे तो सुदुराचारी असला तरी त्याला काय म्हणायचं? साधू म्हणायचं. दुराचार्याला साधू कसं काय म्हणायचं? आणि मग दुराचारी साधूला म्हणा, असं करायचं का? सुदुराचारी आहे आणि तो साधू कसा? तर त्याचा अर्थ असा आहे की त्याच्या मधला आहे भजते माम अनन्य भाग, आणि या मधल्या शब्दांनी ज्याच्यामुळं तो दुराचारी ठरला होता तो दुराचार आता संपलेला आहे. ज्ञानोबांनी किती सुंदर त्याची व्याख्या केली. आधी जरी तो अगोदर दुराचार्य होता, आता दुराचार्य असं नाही. पूर्वी त्यांनी दुराचरण केलेलं आहे, त्याच्या विचारामुळे त्यांनी दुराचरण केलं, ते विचार केले आणि आता तो अनन्य भक्त झालेला आहे. अनन्य भक्त हे मनुष्य कशामुळे होतं? विचार. सगळ्याला महाराज विचारच कारणीभूत आहे. त्यामुळं वैचारिक परिवर्तन हा अत्यंत महत्वाचा भाग आहे. भौतिक परिवर्तन समाजाला सुखी नाही बनवू शकत, वैचारिक परिवर्तन समाजाला सुखी बनवणार आहे. नंतर आम्ही नेहमी विनंती करतो सत्ताधाऱ्याला की प्रामाणिकपणे तुम्हाला जर आपल्या राज्यातले देशातल्या आत्महत्या बंद व्हाव्या असं वाटत असेल, प्रामाणिकपणे असा शब्द का वापरतात? तर कधी कधी असं वाटतं की खरंच यांना बंद व्हावं वाटतंय की का अशा चालू राहावं असं वाटतं, काय माहिती. कारण त्याच्यामुळे एक फायदा आहे, लोकांची लोकसंख्या कमी होते असं तर नाही वाटत. म्हणजे आपल्याला तसं आरोप नाही करायचा, एक असं शंका येते. आणि खरंच जर बंद व्हावे असं वाटत असेल तर कर्ज माफ करून वा त्यांना मदत करून नाही, त्यांचे वैचारिक बदल करणं महत्वाचं आहे. माणसं आत्महत्या गरिबीमुळं करतात असं नाही, वैचारिक दारिद्र्यामुळं करतात. आणि मग वैचारिक दारिद्र्य ज्याच्याकडे ते श्रीमंतही आत्महत्या करतात. तुम्हाला काय वाटतं? कुणाच्या तरी वर्षाच्या बदल्यानिमित्त जर कोणीतरी पार्ट्या करत असेल तर हे आत्महत्या नाही तर दुसरं काय आहे? ती आत्महत्या केलेली माणसं बरी आहे यांच्यापेक्षा, त्याच्यापेक्षा हे घातक आहेत. वैचारिक अशा प्रकारची उन्नती होणं गरजेचं आहे. कीर्तन करणंही फार महत्वाचं आहे असं नाही. जर आमचे विचार उंचावलेले नसतील तर चोऱ्या करणारे आणि कीर्तन करणाऱ्यात काही फार फरक आहे असं आपल्याला नाही दिसणार कृतीवरून. वैचारिक बदल होणं आमचं गरजेचं आहे. कपड्यात बदलून, धंदे बदलून नाही फायदा होत. संतांचे विचार आम्ही ग्रहण केले पाहिजे. वैचारिक पातळीत क्रांती होणं गरजेचं आहे. विचार शुद्ध झाले पाहिजे. संतांचे विचार शुद्ध असतात, विचार शुद्ध असतात. समाजामध्ये कुकर्म करायला लावणारे विचार आहेत आणि कुकर्माचं फल मग दुःख आहे.
दुःख नष्ट व्हावं असं वाटत असेल तर कर्म बदललं पाहिजे. आणि कर्म बदलण्याकरता विचार बदलणं गरजेचं आहे. विचार हे बीज आहे. आचाराचं बीज विचारामध्ये आहे. विचारामध्ये म्हणायला काय, शाळेत रोज प्रार्थना म्हटली जाते, सारे भारतीय माझे, भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत, सगळे म्हणतात. आणि भारतातलेच भारतातल्या लोकांना लुटतात. पूर्वी इंग्रजांनी लुटलं, त्याच्या अगोदर मुसलमानांनी लुटलं, त्याच्या अगोदर आणखीन कोणी लुटलं, आता दुसरे कोणी नाही लुटायला, आता इथलेच लुटतात. आता डॉक्टर आमच्या इथलेच आहेत, इंजिनियर आमच्या इथलेच आहेत, कीर्तनकार आमच्या इथलेच आहेत, व्यापारी आमच्यातलेच आहेत, शेतकरी आमच्यातलेच आहेत, पोलीस आमच्यातलेच आहेत, वकील आमच्यातलेच आहेत, कोर्ट आमच्यातलेच आहे. पिळवणूक थांबले, लूट थांबले. काय वाटतं तुम्हाला? महाराज बरे आपण आळंदीत आहे तिकडे लक्ष देत नाही म्हणून, अन्यथा जर लक्ष दिलं तर एवढं भयान नासलं गेलेलं आहे की ज्यांनी स्वातंत्र्य मिळवलं त्यांना पश्चाताप होत असेल की हे आपण कशाकरता केलं असेल. कुठे आहे सुराज्य? का नाही असं झालं? स्वातंत्र्य मिळवून 60 वर्ष झाली तरी पारतंत्र्यात मला नाही वाटत आज जेवढ्या आत्महत्या होतात तेवढ्या पारतंत्र्य भारत असताना आत्महत्या होत असतील. का लोकांवर जगणं नको वाटून मरणाला जवळ करावं वाटू लागलेलं आहे. आणि ही परिस्थिती आणण्याला कारणीभूत कोण आहेत? आपलेच सारे भारतीय माझे. काय करता नुसत्या प्रार्थनेला? जर वैचारिक अशा प्रकारचा बदल होत नसेल तर भारत सुखी व्हावा असं वाटत असेल तर अभियंते बनवण्यापेक्षा वैचारिक क्रांतिवान बनवणं गरजेचं आहे. ज्यांचे विचार शुद्ध आहे, गरीब असले तरी महाराज एक भाकर चतकुर चतकुर वाटून खातात आणि आनंदाने राहतात. वस्तूनं मनुष्य आनंदी नाही होत, विचाराने आनंदी होतो, प्रेमाने आनंदी होतो. तेव्हा विचार हे बीज आहे आचाराचं. आचार हे फळ आहे. आणि मग आचार गोमटा आणि आचार रसाळ होण्याकरता विचाराचं बीज काय पाहिजे? शुद्ध पाहिजे. संतांचे बीज शुद्ध असल्यामुळं त्यांचा आचार आणि उच्चार हा रसाळ आणि गोमटा असतो. कसा असतो रसाळ आणि गोमटा? तर मुखी अमृताची वाणी, देह देवाचे कारणी. मुखी अमृताची वाणी, त्यांच्या मुखामध्ये जी वाणी असते, अर्थात जे शब्द बाहेर पडतात ते शब्द नाही, ते काय आहे? अमृत आहे. अमृत. शब्द जैसे कल्लोळ, अमृताचे साच आणि मवाळ, मितले आणि रसाळ. शब्द जैसे कल्लोळ. एकांतामध्ये शांत चित्ताने जर आपण ओव्या वाचायला लागलो तर याचा अनुभव होईल. ज्ञानोबाराय ज्या वेळेला किंबहुना हे असं म्हणतात त्यावेळेला चर वाटतं. असं वाटतं की ज्ञानोबारायांनी बोलत राहावं, त्या विषयावर बोलत राहावं. किती अशा प्रकारच्या ओव्या म्हणत राहाव्या. ज्या वेळेला ज्ञानोबाराय बोलायचं बंद करतात त्यावेळेला कसं तरी वाटतं, किती गोड शब्द आहेत, किती गोड आहेत. अमृताची वाणी. संत कसे बोलतात? किम प्रभाषेत? अमृतम प्रभाषेत. त्यांच्या मुखामध्ये जी वाणी असते, वाणी शब्दाचा अर्थ वाचा नाही,
वाणी शब्दाचा अर्थ वाचेतून बाहेर पडणारे शब्द संत वाणी म्हणतात. पवित्र तो देह वाणी पुण्यवंत, म्हणजे त्यांचे शब्द, वाङ्मय, वाणीतून बाहेर पडणारे वाक्य गद्यात्मक असतील, पद्यात्मक असतील, अमृत 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 स्वरूप असतं. तुकोबाराय म्हणतात ते अमृत. का बरं त्याला अमृत म्हटलेलं आहे? अमृतामध्ये 2 गुण आहेत. आपण जे अमृत ऐकतो त्या अमृत नावाच्या वस्तूमध्ये बहुतेक पेय आहे ते, तर त्याच्यात 2 गुण आहेत. पहिला गुण आहे ते अतिशय मधुर आहे, गोड आहे. अमृत रस स्वाद आणि रस सकळ. जगातले सगळे चांगले रस एकत्र करून घुसळल्यानंतर जे लोणी निघालेलं आहे त्याचं नाव काय आहे? अमृत आहे. अमृत फारच गोड आहे असं वाटतं, फारच गोड आहे. म्हणून खूप चांगली एखादी वस्तू चविष्ट झाली की लोक म्हणतात अमृतासारखे आहे. तसं तर कोणी पेलेलं बी नाही. तुमच्यापैकी कोणी कोणी अमृत घेतलंय खरं सांगा बरं? आपण तर नाही, कारण ते इथं नाहीच आहे. सध्या अमृत इथं नाही आहे. ते कुठे आहे? स्वर्गात आहे, अतिशय सुरक्षित आहे. पुन्हा ते अमृत प्यायचं असेल तर स्वर्गातच जावं लागतं, आणि स्वर्गात जायचं असेल तर मरावं लागतं. जिवंत नाही स्वर्ग. म्हणून आपल्याकडे म्हणच आहे काय, मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही. याचा अर्थ मेल्यावर स्वर्ग दिसतोच असं नाही, पण व्यतिरेक बाबतीत सांगितलेले. पण स्वर्ग मेल्याशिवाय दिसत नाही हे खरं. आता म्हणतात लोक आदर असतो मेलेल्याविषयी म्हणून त्याला स्वर्गवासी म्हणतात. म्हणावं लागतं व्यवहारामध्ये. तसे काय ते स्वर्गात फिरगात जात नाही. नाहीतर अक्षरशः झोपडपट्ट्या तयार होतील तिथं. पण नाही, असं कोणालाही नाही घेतलं जात. शतमक संपत्ती स्वर्गीची. स्वर्गात जायचं असेल तर 100 यज्ञ केल्यानंतर जे पुण्य होतं त्या पुण्याचं तिकीट काढावं लागतं. पण ते स्वर्गामध्ये अमृत आहे म्हणतात. विशेष काय असतो अमृताचं? बाबा सगळे विशेषच आहे त्याच्या ठिकाणी. अमृताचा एक विशेष आहे असं नाही. अमृताचं प्राशन केलं त्याला भूक लागत नाही, तहान लागत नाही. त्या तहान भुकेचा अडदर काहीच नाही. अमृताचा निर्झर प्रसवे जयाचा जठर. तया तहान भुकेचा अडदर. त्याला तहानही लागत नाही, भूकही लागत नाही. त्याच्यामुळं तिथं स्वर्गामध्ये हॉटेल नाहीत, धाबे नाही, नाही. हसणं करणार, तुम्ही बघा, जाऊन पहा. म्हणजे आज नाही ते लोक आजच्या रात्री तिथे गेले असते, पण तिथं काही फायदाच नाही. तिथं काहीच नाही असलं, कारण तिथं कोणाला भूकही लागत नाही आणि ताण आहे. अशा प्रकारचा घर पोचते अमृत असतं, त्याच्यामुळं दुसरीकडे जायचे काही संबंध नाही. प्रश्न अमृत पिल्यानंतर तहान भूक लागत नाही, रोग होत नाही महाराज. अमृत स्वर्गामध्ये दवाखाने नाहीत. त्याच्यामुळे तिकडे जर डॉक्टर गेले तर उपाशीच मरून येतील. तिथं कोणाला रोग होत नाही, रोगी कोणी नाही. तिथं म्हातारं कोणी नाही. स्वर्गात म्हातारा बितारा नाही कोणी, सगळेच तरुण असतात. कुणी मरत नाही, जन्मत नाही. हे सगळं अमृताच्याच प्राशनाचा काय आहे, प्रभाव अशा प्रकारचा आहे. तेव्हा जोडे अमृताची सुरसरी तै प्राणा ते अमर करी. अमृताची सुरसरी जोडे. अमृताची जर नदी प्राप्त झाली तर प्राशन केल्यावर अमर बनवते, आणि स्नान केल्यानंतर पाप ताप वारी आणि गुढी हिली. म्हणजे हे सगळे अमृतामध्ये काय आहेत, गुण आहेत. तर गोड असतं अमृत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे अमृत काय आहे, गोड आहे, फारच गोड आहे. हा एक त्याचा गुण आहे महत्वाचा. आणि अमृत अमर करणार आहे. नुसतं गोड आहे असं नाही, अमर. त्याचा परिणाम आहे, म्हणजेच वर्तमान आणि परिणाम
दोन्हीही चांगले आहे अमृताचं. काहीचा प्रारंभ चांगला असतो, शेवट चांगला नसतो. विषय, अनुकूल विषयाचा प्रारंभ कसा आहे? चांगला आहे, गोड वाटतो. वा वा काय मजा चालली सध्या. इंद्रियाचे अर्थ सारे काय विषय पोखिता संतोष चित्ता विषयेंद्रिय संयोगात यतदग्रे अमृतोपमम. प्रारंभी अमृतासारखं गोड वाटतं ते विषय सेवन करण्याकरता. म्हणजे आरंभ गोड आहे त्याचा, परिणाम गोड नाही. पुढे अवघड का यमदंड, पुढे अवघड यम, परिणामे विषमिव. त्याचा परिणाम विषासारखा घातक मारक अशा प्रकारचा. अमृताचं तसं नाही, त्याचा आरंभही गोड आहे आणि शेवटही अशा प्रकारचा गोड आहे. अमर बनवतं ते अमर पिणाराला. संतांच्या मुखातून बाहेर पडणारी जी वाणी आहे ती ऐकायलाही गोड आहे. आणि जर प्राशन केलं, नुसतं ऐकलं नाही, प्राशन केलं, प्यावं लागतं ते, तर त्या अमृताने अमर होईल की नाही शंका आहे. हा, कारण तुका पुण्यक्षये आदो ते तम भुक्त्वा स्वर्गलोकम विशालम क्षीणे पुण्ये मर्त्यलोकम विशंती. सगळेच देव जरी अमृत पान करत असले तरी पुण्य संपलं की तिथून मरतात आणि पुन्हा सारखेच उत्पन्न होतात आणि सारखेच मरत राहतात. मातेच्या उदर कुहरी पचोनी विष्टेच्या दाथरी उकडोनी नवमासवरी जन्म जन्मोनी मरती. पण हे अमृत ज्यांनी प्राशन केलेलं आहे, संतांच्या मुखातून बाहेर पडणार अमृत ज्यांनी प्राशन केलेलं आहे, काय संबंध आहे महाराज. मृत्यूला मारतात ते, मृत्यूला मारतात. मरण माझे मरोनी गेले मज केले, माझे नामामृत जे सेविती ते नागविती कळे काळा. त्यांच्या मुखातून अमृत अशा प्रकारचं बाहेर पडतं. मुखी अमृताची वाणी. हे गोमट फळ आहे, गोड आहे म्हणून रसाळ आहे, आणि अमर बनवतं म्हणून काय आहे? गोमट आहे. मुखी अमृताची वाणी. आणि काय करतात? देह देवाचे कारण. बस देवा करता देह खर्च करतात, देवा करता खर्च करतात. म्हणजे दुसऱ्याला देव प्राप्त व्हावा म्हणून अशा प्रकारचा देहाचा उपयोग करतात. स्वतः देवाची सेवा करतात. देवाला देह वाहिलेला असतो, वाणी वाहिलेली असते. तो काय म्हणे? वाचा वाहिली अनंता बोलायाचे आता काम नाही. मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारण. कार्य असे. आणि विचार ज्या ठिकाणी असतात ते चित्त कसं आहे? सर्वांग निर्मळ. चित्त सर्वांग निर्मळ, जैसे गंगाजळ. त्यांचं चित्त सगळ्या अंगाने निर्मळ असतं. काहींचं काही अंगाने निर्मळ असतं, काही अंगाने निर्मळ नसतं. काही ज्ञानदान करायला उदार असतात पण मग फुकट नाही करत. सर्वांग निर्मळ नाही. काही ना काही काही ना काही काही ना काही त्याच्यामध्ये काय असतो? दोष अशा प्रकारचा असतो. कुठलं तरी एखादं अंग कमी असतं. अरे संतांचं चित्त सगळ्या बाजूनी निर्मळ आहे. कशाप्रमाणे? गंगाजळ. गंगाजळाची उपमा का दिली? गंगेचं पाणी निर्मळही आहे आणि पवित्रही आहे. कित्येक रोग नुसत्या गंगेच्या पाण्याच्या सेवनाने जातात. कित्येक रोग नुसतं तिथं राहिलं, त्या पाण्यावरची जी हवा आहे
ती हवा जरी शरीराला लागली तरीही रोग नष्ट होतात. गंगा अमृतच आहे महाराज, अमृतच आहे गंगा म्हणजे. आणि त्याची आणि पुन्हा पवित्र आहे, पाठीपोट नाही. कुठलंही असं काही नाही की गंगेतलं मधलं पाणी घेतलं म्हणजे तेच पवित्र असतं, कडेचा काहीच संबंध नाही. कुठलंही अशा प्रकारचं पूर्ण गंगेचं पाणी हे सर्वांगाने निर्मळ आहे, पवित्र आहे महाराज, पवित्र अशा प्रकारचं. तसं संतांचं चित्त पवित्र असतं, सतत दुसऱ्याच्या हिताचं चिंतन करतं ते, दुसऱ्याच्या हिताचं चिंतन. येतो हिताचा कळवळा, पडती हाती म्हणून काळा. महाराज मुक्त नाही होत बाबा, जन्माभाव रूप मुक्ती स्वीकारत नाहीत. इथल्या नियमाप्रमाणे जरी देह सोडून गेले तरी पुन्हा येतात आणि पुन्हा लोकांचं कल्याण करतात. वा न होती मुक्त आवडीजा संसार. तर चित्त इतकं नुसतं जगाचं कसं होईल, माझ्या बांधवांचं कसं होईल, लोकाविषयीच्या कळवळा चित्तामध्ये असतो. असं शुद्ध चित्त, सर्व अंगाने निर्मळ असं चित्त आहे, कसलाही दोष त्याच्यामध्ये नाही, दोषच नाही संतांच्या चित्तामध्ये. ज्ञानोबांनी म्हटलेले ते जसं काचातले दिवे, त्यांचा जसा प्रकाश त्या काचातून बाहेर असतो, तसं संतांच्या आतल्या विचाराची, चित्ताची शुद्धता त्यांच्या आचारातून काय होते, बाहेर अशा प्रकारचे प्रगट होते. बरंच त्यांना कितीही त्रास दिला, त्या इथल्या काय नाव त्याचं, ज्याने खापर मिळू दिलं नाही, विसोबाख्याचं, त्याच्या घरचं खापर नाही, कुंभाराच्या घरचं खापर. मुक्ताबाई मागायला गेल्या, ज्ञानोबाराय म्हणे, अरे मुक्ता मांडे करशील का तू, येतील का तुला करता. वा, का नाही करणार दादा, पण ते मांडे भाजायला काय लागतं, खापर. बहुतेक त्यावेळेला इकडचे लोक बी भाजीत होते काही, करत होते काही की मांडे. आता नाही लोकांना इकडचे करतायत, आता फक्त खानदेशामध्येच तिकडच्याच महिला करतात. मुक्ताबाईंना चांगले मांडे येत होते. खापर आणायला गेल्या, खापर घेऊन निघाले की यांनी पाहिलं, बा ए कार्टे, काही संबंध नव्हता त्याचा, पण चित्त जैसे गंगाजळ. काही संबंध नसतो महाराज, पण चित्तच एवढे दूषित असतात की विनाकारण दुसऱ्याला त्रास द्यावा वाटतो. दुसऱ्याला त्रास देण्यात ज्याला काय होतं, आनंद होतो, त्याची ओळख हवे पापी. अनेकाच्या घाते ज्यांची निवतील चित्ते, त्याची ओळख हवे पापी. अशा प्रकारचं कशाला चालवलंय म्हणले, दादाला मांडे खावे वाटतात. ते खापर घेतलं, फोडून टाकलं आणि त्या कुंभाराला तंबी दिली. पुन्हा जर तू यांना काही दिलं तर तुझं सामान बांधून ठेवायचं, मग यांना काय द्यायचं, तुला गावात नाही राहू दिलं जाणार. मुक्ताबाईंच्या पाठीवर एक रपाटा अशा प्रकार दिला. हाणण्याचं काही नाही, पण दादानी कधी नाही ते आपल्याला मांडे खाण्याची आपल्या पुढे इच्छा व्यक्त केली, ते मांडे आपण ते दादाला देऊ शकत नाही. मुक्ताबाईंना वाईट वाटलेलं आहे. ज्ञानोबाराय म्हणतात, खापर नाही दिलं ना मांडे भाजायला, तुला मांडे भाजायला खापरच कशाला लागतं, चल भाज माझ्या पाठीवर. आणि महाराज त्या खेचराला नामदेवरायचं गुरु बनवलं. म्हणजे त्यांनी तेवढाच त्रास दिला होता असं नाही, त्याच्यातला तो एक नमुना. ज्ञानोबारायदिकांना त्यांनी जे त्रास दिला त्याच्यातला हा काय होता, नमुना होता. त्या विसोबा खेचरावर अशी कृपा केली तर हा कशाचा प्रभाव, हे आव आणून नाही जमणार. याचं चित्त शुद्ध आहे, मग माऊलीने असं केलं तर आपणही असं करू, काय खरं आहे का. वरचं किती, त्याला आतूनच पाहिजे ना.
आपल्याला माहिती आहे ते राग सोडलेला. काशीला गेले काही मित्र, तिथं काही सोडावं लागतं. हा भलता थोडं, काही काही माणसं शीघ्र कोपे असतात. म्हणजे राग यायला म्हणजे त्याला काही हेच लागत नाही. पहिल्या काडीत बिडी नाही पिटली तरी दुसऱ्याच्या मुस्काडात हाणणार. आता हे काय काय त्याचा काही संबंध नाही. वरती काडी काही त्यांनी निर्माण केली नाही, काही नाही. मग ते बाकीचे म्हणे बाई तर काहीतरी सोडायला पाहिजे. त्या मित्राला वाटत त्याचं प्रेम. क्रोधी माणसं प्रेमळ असतात, पण त्या ह्याच्यामध्ये गेले की मग ते काम बिघडून जातं. ते म्हणे तू काय सोडतो रे? ते म्हणे काय सोडू? ते म्हणे राग सोड. लय घरचे शांत होते, लय प्रसन्न होते. सोडलं म्हणे आपलं. आता इतकं सोपं असतं ते. घरी आले मग ते माऊन देत. मग सगळ्याला समजलं की बानी राग सोडला, घरचे तर लयच प्रसन्न झाले. त्यांनी माऊन द्यायचा स्वयंपाक इतका चांगला केला, पीठ मळताना त्याच्यात तूप टाकलं. राग सोडलाय पाहुणे वगैरे. त्याच्या मित्राला माहिती होतं इतकं सोपं थोडं ह्या राग सोडी. काही माणसाचे जीव वाढायची. हा इकडं तिकडं पाहतो, त्याने मध्ये विचारायचं काय सोडलं? 3-4 वेळेला त्याने सांगितलं बाबा, पण मग ती काही परत तरी तो काय सोडलं. आता ते लागलं थोडं गरम व्हायला. सांगितलं ना तुला राग सोडला म्हणून. तेवढ्या बरोबर त्यानं काही मागलं नाही. पुन्हा काय सोडलं? तो बाप सोडला. सर्वांग निर्मळ चित्त जैसे. ज्या यवनानी पान खाऊन 100 वेळेला नाथ महाराजाच्या अंगावर थुकला, त्याच्यावर नाथ महाराजांनी कृपा केली आणि त्याला मुक्त केलं. प्रसाद देवोनी मुक्त केला. तर हे अंतःकरण तेवढं निर्मळ असल्याशिवाय नाही होत. चित्त जैसे गंगा सर्वांग निर्मळ. अशा प्रकारचे महात्मे असतात. जगाला त्यांच्यापासून फायदाच फायदा असतो. नुसतं जरी त्यांचं दर्शन झालं, दर्शने ताप जाती आणि विश्रांती प्राप्ती. तो का म्हणे जाती ताप दर्शने विश्रांती. त्यांच्या दर्शनाने ताप जातो महाराज आणि मन शांत होतं, विश्रांतीला प्राप्त होतं. अशा प्रकारे मुखी अमृताची वाणी. देवाचे कारणी तसं मी सांगणारच होतो. आता संजीव भाऊ बी आलेले आहेत, तेव्हा उद्यापासून प्रवचनाचं ठिकाण थोडं बदलतंय आणि वेळ बदलते. क्रमांक असंच क्रमाने चिंतन आपलं चालू राहील. पण माऊलींची इच्छा आहे की तिकडं बडबड करण्यापेक्षा माझ्या समोर येऊन बोल. तेव्हा उद्यापासून तिथं का मग परवापासून तेरवापासून सुरू करू. तिथं नाही तर मग उद्या दिवस 5 ते 6 करायचं का? 11 ते 12 जेवणाचं वेळ आहे की नाही? रोजच 5 ते 6 करू आहे की नाही? तर उद्यापासून वेळ तीच आहे, 5 ते 6 माऊलीच्या मंदिरामध्ये हे होईल. आणि सांगा ना, सांगत होतो. आता विलय मोठा बोर्ड लावलेला सगळ्यांनी वाचलं तरी पण सांगतो. आणि महत्वाचं म्हणजे परवाच्या दिवशी महाराजांच्याकडे जे 40 दिवसाचं अनुष्ठान आहे त्याची सांगत आहे. बोर्ड रोडला लावलेलाच आहे. आणि त्यानिमित्त परवा 10 ते 12 बरोबर आहे ना, काल्याचं कीर्तन आहे आणि सगळ्यांना महाप्रसाद आहे. तेव्हा सगळ्यांनी नाही कीर्तन आलं चालेल, पण प्रसादाला सगळ्यांनी यावं अशा प्रकारे त्यांची विनंती आहे. तुम्ही सांगता का? नाही ना, ठीक आहे. तर आणि मग उद्यापासून प्रवचन आपलं माऊलीच्या मंदिरामध्ये. वेळ 5 ते 6 राहील. मग काही हे बंद व्हायचं काही कारणच नाही. म्हणजे परवाच्या दिवशी सुद्धा करू, मग काही अडचण नाही. ठीक आहे. मग पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री